वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. मी पूजा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर श्रावण महिना आला की महाराष्ट्रामध्ये सणांची लगबग सुरू होते आणि श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. तर मी आज आले माझ्या आई पप्पांच्या घरी, शहरातल्या काही गडबडीपासून थोडंसं दूर आणि गावाकडे साधेपणाने आणि परंपरा जपत नागपंचमी हा सण कसा साजरा केला जातो ते तुम्ही या व्लॉग मधून बघणार आहोत. गावाकडे जे आहे नागपंचमी 3 दिवसांची साजरी केली जाते. त्यातला पहिला दिवस म्हणजे आजचा दिवस जो आहे तो असतो भावाचा उपवास. नागदेवताला स्त्रियांचा भाऊ असं संबोधित केलं जातं. दिवसभर उपवास करतात. उपवासाच्या दिवशी जे अन्न खाल्लं जातं, साबुदाण्याची खिचडी, वरईचा भात या पदार्थासोबतच उपवास केला जातो. त्याचा जो दिवस असणार आहे तो असणार आहे नागपंचमीचा मुख्य दिवस. म्हणजे उद्याच्या दिवशी महिला पारंपरिक खेळ खेळतात, भुलई खेळतात आणि त्याचबरोबर पारंपरिक गीत म्हणतात. तर खूप सुंदर असा हा व्लॉग होणार आहे. शेवटचा दिवस नागपंचमीचा म्हणजेच गौराई पूजनाचा आणि विसर्जनाचा दिवस. सो येस, या 3 दिवसाचा मिळून आपला हा व्लॉग होणार आहे. छोटे छोटे स्पेशल मोमेंट्स नागपंचमीचे मी या व्लॉग मधून शेअर करणार आहे तुमच्यासोबत. आय होप की तुम्हाला ते आवडतील. सो व्लॉग शेवटपर्यंत बघा. तर आज वारुळाची पूजा केली जाते. तर आम्ही हे वारुळाचे पूजन करण्यासाठी जाणार आहोत. हॅलो, तर जसं मी सांगितलं होतं की पंचमी 3 दिवसाची असते, तर त्यातला आज पहिला दिवस आहे. तर आज नागोबाची पूजा केली जाते वारुळाला जाऊन. तर आम्ही पूजा करायला जातोय आणि पूजा जी आहे पूर्णपणे तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. सो चला. आला पंचमीचा सण झाला अधीर हे मन, वारुळाला जाऊया ग. नागराजाला बाई ग, दूध लया वाहूया ग. नागराजाला बाई ग, दूध लया वाहूया ग. या ग सयानो सुवासिनी बायानो, या ग सयानो सुवासिनी बायानो. वारुळाला जाऊया नागोबाला पूजूया, वारुळाला जाऊया नागोबाला पूजूया. कसं केलं जयसुंदर? वा हॅलो, तर आज आहे पंचमीचा मुख्य दिवस. तर आज आम्ही जातोय मंदिरामध्ये नागदेवताची पूजा करायला. तिथे मातीपासून नागदेवताची मूर्ती बनवली जाते आणि त्यावरती लाह्या, दूध आणि बेल फूल वाहून पूजा केली जाते. तर ती पूजा करण्यासाठी आम्ही जातोय आणि खूप वर्षानंतर मी मंदिरात जी आहे नागदेवताची पूजा करायला जाते. अगदी लहान असताना आम्ही जायचो नैवेद्य घेऊन. अनंत शिव अनंत शिव. तर खूप वर्षानंतर आज मंदिरात पूजा करून खूप प्रसन्न वाटलं. कारण लहान असताना नैवेद्य घेऊन पंचमी दिवशी आम्ही यायचो मंदिरात दर्शनासाठी आणि आज इतक्या वर्षानंतर याच सणा दिवशी हा अनुभव घेताना मन खूप प्रसन्न होत होतं. आणि इथे हाताने बनवलेल्या या मातीपासून बनवलेल्या मूर्ती आहेत. अतिशय सुंदर आणि अप्रतिम मूर्ती बनवल्या. छान बनवला. मला वाटतं ही रेडीमेड आहे, ती तेवढं बनवलं काही. छान आहे. काल केले म्हणजे कसं शेवटच होत की
मग ती सोमवार बी पंचम बी हाय त्याच बाळाला कुठं सापडणार गवतात फिरलेले म्हणून महिला केली सगळं सांगितलं. छान आले छान आले. पाऊस येत. यस, तर भुलेसाठी आम्ही सगळ्या रेडी झालेल्या आहोत आता. आणि मग अशी जसं तुम्ही बघितलं तसं मंदिरामध्ये मस्त अशी नागदेवाची पूजा झालेली होती. आमच्या गावच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये ती पूजा केली जाते. इकडे तयार होत आहेत सगळे. सो नागपंचमीचा महिलांचा मेन जो पॉइंट आहे तो आहे भुलेई, ज्यामध्ये पारंपरिक गीत गायले जातात आणि सर्कल गोल रिंगण धरून भुलेई खेळली जाते. मग ह्याचं काय महत्व असते पोत्याचं? म्हणतो ते पहिलं तर तू ते धावल्यावर ह्यानं चढत नसते पोहत्यानं. पोत्यानं होय. आटुष्य पानबाई आटुष्य गोडतोडे घालून आपण नटुष्य. आटुष्य पानबाई आटुष्य गोडतोडे घालून आपण नटुष्य. गोडतोडे कुणाला गोडतोडे जावेला बाई जावेला. बाळा बुगड्या शिराला जाना केलीया कोण. जाना केलीया कोण. जाना केलीया कोण. झाले सोडून देतो सोडून गाणी म्हणाचं काळ्या राणी असं ती गाणी म्हणाचं. माझी फुटकाला असं लय वेगळं होत. लय म्हणायचं लय गाणी म्हणाचं. आम्ही जातीच्या वाणी काय वाणी काळ्या राणी राहायच्या थंड पाण्यात राहायच्या मेंढ्या विस्की जायचं गाणी म्हणायचं. कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू. यस, आज लास्ट दिवस आहे पंचमीचा आणि लास्ट दिवसाचे जे स्पेशल मोमेंट्स असणार आहेत भुलेईचे ते मी शेअर करते. सो यस, भेटूया. माझ्या रामाला पाठवा मेना. माझ्या आले मी लांबून बांधू राजा घेरे राखी बांधून. आले मी
रे बंधू फिरून बंधू राजा घे रे राखी बांधून बंधू फिरून बंधू राजा घे रे राखी बांधून नारळी कैलासाला त्यांनी नेला कैलासाला त्यांनी नेला पाणी लाटा सागर लाटा ग सागर लाटा ग सागर लाटा डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा अशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू गोबर भेंडी गोबर टाळ वाजे मृदंग वाजे मंजूळ वाजे विना वैजनाथचं नाव घेते रामकृष्ण हरी म्हणा. लक्ष्मी म्हणते बसल्या अंकावर भालचंद्र पाटला तेच माझ्या हळदी कुंकावर. छान छान. आई बापानं बोलवून केली सातू लुगडा तिसाठी चोरी दोनसाचं मंदिर 12चा खंजीर गाय पाळणा चिटचा दोणा चन्नाचा पाठ बसायला किशोरखान लेवाया सोन्याचं फुटपात्र जेवायला चांदीचा गिलास पाणी प्यायला असं साईस जेवणात सामायल्याच्या गाजल्या गजनीच्या उसाच्या किलकापाच्या डदा गिलटाच्या पान पुण्याचं चिकन सुपारी सोलापूरची लवंग काशीची जाळफळ मजरा तुना रोण्याचा काताचा कलसन बाबुराच्या नावाचा उल्ला. अरे वा वा. आला पंचमीचा सण झालं धीरने मन स्वामी शिर्डीला साई अंबाजीचं नाव घेते शिवाची आई. डेरेदार अंबा जमिनीला देतो शोभा संतोष कुमारींचं नाव घेते परमेश्वर. राम बसले राजावर सीता बसले अंकावर उत्तम पाटला स्टेज माझ्या कुंकावर. छान. सारखे जळावे चंदनासारखे झिजावे पांढरसारखे पती जन्मोजन्मी मिळावे हेच प्रार्थना. छान. नागपंचमीच्या सणांचा झोका उंच उंच झुले अमोलरावाच्या साथीने माझे आयुष्य फुले. श्रीकृष्णाच्या मंदिरात वाजत होती बासरी श्रीकृष्णाच्या मंदिरात वाजत होती बासरी मुकेशरावांचं नाव घेऊन सुखी आहे सासरी. छान छान. वाट्यात वाट्या 32 वाट्या एका वाटीत कोथिंबीरची काडी पुण्याहून आणले साडी मुंबईला म्हणले घडी उदगीरचा टसा नागनाथ तुम्ही कुठे बी बसा पण झाल्यासारखे दिसत. लाटणा पिपळाची पुळी गव्हाची बहीण भावाची लेक कुणाची आईवलाची राणी कुणाची भरतराची आलाला भरता धरता राणी का म्हणले भरावटी कशा कशाने मोती पोवळ्याचा आवाज राही रुक्मिणीच्या कानी अशी गणपतरावची लेख शानी तर वैजनाथ रागास करते पाणी. मुंबईची ब्रह्मादेवी कोल्हापूरची कालिका रोहितरावांचं नाव घेते हिराप्पाची बालिका. छान. सात संघाच्या पलीकडे कृष्ण होतो बासरी चंद्राचं नाव घेते सुखी आहे सासरी. जातीने जगावे मुलीने चंद्रासारखे झिजावे उदबत्ती सारखे जळावे मनसारखे पती जन्मजन्मी मिळावे. छान छान. सीतेची झाले स्वयंवर पार्वतीने केली हरितालिका बनवण्यास श्रीरामांना आणि शंकराला पती रामांसमोर फिके पडतात हजारो लाखो हिरे आणि मोती सचिन माझी पती आणि मी त्यांचे सौभाग्य. मजा आली का सगळ्यांना पंचमीचा सण साजरा करण्यात. अशा प्रकारे नागपंचमीची समाप्ती झालेली आहे जेणेकरून आमच्या मुली आणि आमच्या घरच्या सुना तेच आमच्या लक्ष्मी खूप छान पंचमीचा सण साजरा केला. आम्ही पुढच्या वर्षी ही माहेरला पाठवणार नाही पंचमीला. आणि अशा पद्धतीने आपला जो नागपंचमीच्या सणाचा ब्लॉग होता तो कम्प्लीट झालेला आहे. गावाकडची साधेपणाने साजरी केली जाणारी नागपंचमी
नागपंचमी आणि त्याचे स्पेशल मोमेंट्स मी माझ्या ब्लॉगमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. अशा करा, आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी, हॅव अ नाईस डे.